गुप्ते तो फॉरेनर काय बोट चाटत होता, मला इतकी गंमत वाटली ना. राधिका, आज तू एका आंग्ल देशीय माणसाला हाताने जेवायला भाग पाडलास. आपले पदार्थच तसे होते ना. आणि काका, या सगळ्याचं श्रेय माझ्या एकटीचं नाही, तुमचंही आहे. नाही पण कष्ट कोणाचे होते? हो ना, आम्ही फक्त मदत केली तुला. नाही अरे, आता त्या दिवशी मी केवढी नर्वस झाले होते, पण तू मार्ग दाखवला. तुझ्या शेफ सरांकडे आपण गेलो, त्याची किती मदत झाली ना. आणि त्याचाच उपयोग झाला. मला तर इतकी धास्ती वाटत होती, म्हणलं हे लोक खातायत की नाही, पण आवडली बुवा चव. हो ना, जवळजवळ सगळे पदार्थ संपले. पण आनंद भाऊजी, जेनी, पानवलकर साहेब, रघु भाऊजी या सगळ्यांचीच मदत झाली. हो ग, नाहीतर तारांबळच उडाली असती आपली. खरंय. पण राधिका, तू मात्र जेवली नाहीस आज. अहो पण काका, सगळ्यांना जेवू घातलं ना, यातच मला समाधान. हो, पण म्हणून तू काय उपाशी राहायचं नाहीस ना. मी तुझ्यासाठी गोडाचा शिरा करते. अनुमोदन अनुमोदन. पण राधिका, तो चेक आधी देवापुढे ठेवून ये आणि नाना आणि नानींना फोन कर. दोघही जण तुझी वाट बघत असतील. त्यांचा जीव इथेच अडकला असेल. खरंच ग, केवढा आनंद झाला असता त्यांना. पण राधिका, आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो. नाही तर ती शन्या, एक गुण नाही अंगी तिच्या. हे पण त्या शन्याची सॉलिड फजिती झाली. थोबाड बघण्यासारखं झालं होतं तिचं. सगळ्यात शेवटी जेव्हा गुरुनाथनं सगळ्या पाहुण्यांसमोर राधिकाची ओळख करून दिली ना, की ही माझी बायको आहे म्हणून, त्यावेळेला काय सांगता काय? हो, काही नाही, ते फक्त दाखवायला होतं सगळ्या. गुरुनाथ किती स्वार्थी आहे सगळ्यांनाच माहिती. एरवी ही डोळ्यासमोरही नको असते त्याला, पण आज इतकं कौतुक करत होता आणि स्वतःचा फायदा करून घेत होता फक्त. जाऊ दे ना रेवती, आपलं काम झालं ना, झालं ते झालं. राधिकाचं काम झालं की नाही, आता ती तिच्या भावाचं घर पण वाचवू शकेल. खरंय, उद्याचा दिवस कधी उगवतोय असं झालंय मला. उद्याच यांना यांचे पैसे दे, दादाच्या घराचे पेपर्स वापस घेऊ. दादाला, त्याच्या घराला सुख लाभू दे, बस. याशिवाय दुसरा आनंद नसेल. आणि असं म्हणतात ना, आपण दुसऱ्यासाठी काही मागितलं तर आपलंही भलं होतं. हो ना? 100%. या गोष्टीवर एक चहा झाला पाहिजे. रेवती, चहा ठेव. म्हणजे ठेवाल का? नाही तर मी ठेवतो. थांबा, ठेवते. अशी का ऑफिस तू मगापासून बघतोय, गप्पा गप्पा आहेस, काही बोलतच नाहीस, काय झालं? तुझे काही वागलंस ते नाही आवडलंय मला. मी काय वागलोय असं? सगळ्यांसमोर त्या राधिकाची तारीफ करायची काय गरज होती? बरं, ते फॉरेन डेलिगेट्सला पण तू सांगितलं की ही माझी बायको आहे, मग माझी काय व्हॅल्यू राहिली? अच्छा, ते तुझ्या डोक्यात. शनाया, एक गोष्ट लक्षात घे, तिथे अर्ध्या अधिक लोकांना हे ऑलरेडी माहिती आहे की राधिका माझी बायको आहे, बरोबर? करेक्ट. आता ते फॉरेन डेलिगेट्सना कळलं नाही कळलं काय फरक पडतोय? एनिवे, ते सगळ्या लंच प्रिपरेशनने इम्प्रेस झालेलेच होते की नाही, त्याचाच फायदा घेतला मी. याचा फायदा आपल्यालाच होणार आहे ना प्रमोशनसाठी. काय फायदा होणार आहे? सॅलरी वाढेल तुझी, पण काय काम पण वाढेल, बिझी होशील परत. अगं, मग पॅकेज वाढलेलं कुणाला नकोय? शिवाय बिझनेस सर्कल मध्ये माझं केवढं नाव होईल माहितीये ना तुला? शनाया, तुला माहितीये मी ॲम्बिशियस. मला खूप मोठं व्हायचंय, खूप काही करून दाखवायचंय, आणि यामध्ये मला तुझी साथ हवी, कारण तूच माझ्यासाठी लकी आहेस ना. गॅरी, हे सगळं इथे बोलायला ठीक आहे, तिकडे ऑफिस मध्ये तीच जिंकली ना सगळ्यांसमोर. तू तुझ्या ऑफिस मधल्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर, ओके? असं स्थान निर्माण करणं स्वतःचं, सगळं ऑफिस कंट्रोल मध्ये घे की कुणी राधिकाचं नाव सुद्धा उच्चारू शकणार नाही. तसंही ती काय करू शकते? जास्तीत जास्त स्वयंपाक, राईट? लिमिटेशन्स आहेत किती तिला. माझ्या डोक्यामध्ये तिचा विचारही येत नाही.
माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तू आहेस. मी फक्त फ्युचरचा विचार करतोय आणि तोही तुझ्या बरोबर. आता हसून दाखवशील का मला? दॅट्स लाईक माय बच्चा. चल मी पटकन फ्रेश होणार. बरा झाला चा? वाले आधीच तुला तुझे व्याप कमी आहेत, त्यात माझा त्रास. आणि अरे मला कसला आलाय त्रास? तुझे व्याप काय कमी आहेत का? गेल्या काही दिवसापासून पाहते ना मी, नुसती धावपळ दगदग सुरू आहे तुझी. माझी कमी आणि तुझीच जास्त. शारीरिक कष्ट आणि मानसिक थकवा. तुला तुझं दुःख कमी आहे का? त्यात माझी आणि भर. दादा आता सगळं चांगलं होऊन राहिलं ना, मग पुन्हा असं काऊन बोलून राहिला तू? बरं चल, माझं सोड. सुजय कसा आहे? डॉक्टर काय म्हणाले? अगदी बरा आहे. झोपून असतो पण शुद्धीवर तरी आहे. कालच घरी आणलं त्याला. बरं झालं घरी आला. आपला माणूस घरी असलं की कसं छान वाटतं नाही. आणि हॉस्पिटल पेक्षा आता तो घरी लवकर बरा होईल. हो, पण तुझ्या वहिनीनं नीट केलं पाहिजे ना सगळं. काऊन नाही करणार? नाहीतर काय, एक नंबरची मैताड आहे ती. अगं तिनं जर सुजयची सेवा केली तर गाव गप्पा कोण मारणार? दादा असं काऊन बोलून राहिला? अरे काऊन नाही करणार? करेलच ना, ती आई आहे. आणि आईला आपल्या पोरापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नसतं. तुझी वहिनी अपवाद आहे त्याला. कधी कधी मी विचार करतो बाले की तुझ्यासारखी वेळ तिच्यावर आली असती तर काय केलं असतं तिने. दादा तू खंबीर होतीस ग, म्हणून सगळं निभावलंस. मला कधी कधी अभिमान वाटतो तुझा बाले, आणि कौतुकही वाटतं की माझ्या बहिणीनं स्वतःला सावरलं, स्वतःच्या मुलाला सावरलं. एवढंच नाही तर स्वतःच्या भावाचा संसारही सावरला. एवढं कोण करेल ग कोणासाठी? दादा मी काही फार केलेलं नाही. माझ्या एकटीच्यानी झालं असतं काय सगळं? तू होतास, नानाजी नानीजी होत्या, सुबोध भाऊ, रेवती, सगळेच तर माझ्या पाठीशी आहेत. हा, आणि या सगळ्यात आनंद भाऊजी जेनीचा वाटा सगळ्यात मोठा आहे. हो, अगं पण गुरुनाथच्या पैशांचं काय करणार आहेस? देणार, आजच वापस देणार. दादा तू आलास ना, मग आत्ताच दे. हे बघ, चेक तयारच करून ठेवले. आले, चल मी येतो तुझ्या बरोबर. नको दादा, एका सामान्य गृहिणीला यांनी चॅलेंज केलं ना, ही सामान्य गृहिणीच त्यांना पैसे वापस कर. आलीच. हे काय? बरीच प्रगती झाली तुमची तर. नाही, आधी मी तुम्हाला सांगायचंय का दुधाकडे लक्ष द्या, तेव्हा ती तुम्हाला बायकी कामं वाटायची. म्हणजे तू तिला शेवटी 5 स्टार हॉटेलमध्ये पाठवणार आहेस? हो, मग तिकडे जाईल आणि वाट बघत बसेल नुसती. गुरुनाथला जर कळलं की तू त्याच्या फोनवरून तिला मेसेज केलास तर? मी गॅरीच्या फोनवरनं मेसेज डिलीट केला ऑलरेडी. पण तू वेडी आहेस का थोडी? तिच्या फोनमध्ये अजूनही तो मेसेज असणार आहे ना? बाप्पा, मी तर पोचली, हे काऊन नाही आले अजून? हेच हॉटेल तर म्हणाले होते.